आज मी ना फक्त तनूचाच टिफिन भरला होता, कारण पण तसंच होतं. आज स्पेशल डे होता. आज होता तनूच्या पप्पांचा बर्थडे. तनूचं आवरलं होतं आणि त्याला स्कूलला सोडायला निघालो होतो. आज तशी थंडी जरा जास्तच होती, पण मला काय आज जास्त जाणवली नाही. याचं कारण तुम्हीच मला कमेंट करून सांगा. तनूच्या पप्पांनी आज सुट्टी घेतली होती, पण त्यांची चालली होती बँकेची कामे. अवतीभोवती डॉक्युमेंटचा गराडा घेऊन बसले होते. फॉर्म वगैरे भरून झाल्यावर तनूचे पप्पा बाहेर कामासाठी गेले होते. त्यानंतर मीना घेतला होता केक बनवायला. ह्या बिस्किटपासूनच मला केक बनवायचा होता. पहिले तर मस्त असं बॅटर बनवून बेक करून घेतलं. खरंच खूप छान स्पॉन्जी बनला होता हा केक. माझ्याकडे ना घरामध्ये चॉकलेट्स आणि कॅडबरी अवेलेबल होती, त्यानेच हा केक डेकोरेट करून घेतला. आता तुम्हीच सांगा कसा डेकोरेट झालाय केक. आणि हो, या केकची रेसिपी पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. संध्याकाळी मीना स्वयंपाक बनवायला घेतला होता. तनूच्या पप्पांना आवडती तशी मस्त अशी झणझणीत मेथीची भाजी आणि शेवयाची खीर बनवली होती. तनूच्या पप्पांना एक सरप्राईज मिळालं होतं. त्यांचा मित्र केक घेऊन आला होता आणि तोच केक आता आम्ही कट करणार होतो. आणि इथं बघा या दोघांची केक कट करण्यासाठी कशी गडबड चालू आहे. मग काय, त्या दोघांना पण सोबत घेऊन केक कट केला. आणि हो, नंतर ना मी पण त्यांच्यासाठी बनवलेला सरप्राईज केक पण कट करून घेतला. आणि हे बघा दोघे कसे जेली चॉकलेट्स उचलण्यात मग्न झालेत. आता रात्रीचं जेवण करायला घेतलं होतं. स्पेशल तर काय बनवलं नव्हतं, पण त्यांच्या आवडीचं बनवण्याचा प्रयत्न केला होता.